नमस्कार, मी सतीश माने, रिजनल एग्रॉनॉमिस्ट ICL. आज आपण केळी पिकामध्ये फटवण या ग्रेडबद्दल सविस्तर जाणूया. या ग्रेडची अन्नद्रव्य संरचना जर आपण बघितली तर याच्यामध्ये 5% नायट्रेट नायट्रोजन, 25% स्फुरद, 34% पालाश, अधिक 3% मॅग्नेशियम, हा मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्ममध्ये व 3% गंधक, असं 5 अन्नद्रव्याची एकत्रित संरचना असलेली ही बनाना वन नावाची ग्रेड आहे. या ग्रेडचा सामूचा जर विचार करायचा म्हटलं तर याचा सामू आम्लीय असून तो 3.3 इतका असून विद्राव्यता जर बघायला गेलं तर 350 ग्रॅम प्रति लिटर पाणी इतकी विद्राव्यता असलेली ग्रेड असून या ग्रेडचा केळी पिकामध्ये वापराने आपल्याला बुंध्याचा विकास चांगल्या प्रकारे झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर येणाऱ्या पानांना चांगल्या प्रकारे हिरवेगारपणा, त्याचबरोबर त्याची लांबी, रुंदी आणि हिरवेगारपणा चांगला मिळतो आणि त्यामुळे केळी पिकामध्ये गर्भधारणा चांगल्या प्रकारे झाल्यामुळे एकंदरीतच आपल्याला चांगल्या पद्धतीचं निर्यातक्षम उत्पादन मिळतं.